नमस्कार, मी दीपक पळसुले. रात्रीचे 8 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण मुंबईमध्ये जाणार आहोत. सना मलिक बोलतायत. राष्ट्रवादीची पहिली यादी त्यांच्याकडून जाहीर करण्यात येते. बीएमसीच्या निवडणूक लढणार आणि आमची आज फर्स्ट यादी आम्ही प्रसिद्धीसाठी तुमच्याकडे देणार आहे. आमचे बृहन्मुंबई महानगरपालिका 2026 सार्वत्रिक निवडणूककरिता उमेदवारांची पहिली यादी म्हणजे आमच्याकडे 37 उमेदवारची आम्ही फर्स्ट लिस्ट रिलीज करणार आहे. आणि इथे लिस्टमध्ये वॉर्ड क्रमांक 3चे आमच्याकडे मनीष दुबे, वॉर्ड क्रमांक 40चे विलास घुले, वॉर्ड क्रमांक 48चा सिरिल डिसोजा, वॉर्ड क्रमांक 57चे अजय विचारे, 62 अहमद खान, 64 हादिया कुरेशी, 76 बबन मदने, 77 ममता ठाकूर, 86 सुभाष पाताडे, 92 यूसुफ मेमन, 93 सचिन तांबे, 95 अमित पाटिल, 96 आयशा खान, 111 धनंजय पिसाड, 109 सज्जू मलिक, 126 प्रतीक्षा गुगे, 113 शोभा जाधव, 139 नागरत्न बनकर, 125 हरिश्चंद्र जंगम, 142 चांद्री श्रीवास्तव, 135 अक्षय पवार, 144 दिलीप पाटिल, 140 ज्योती सदावर्ते, 147 अंकिता द्रवे, 143 रचना गवस, 152 लक्ष्मण गायकवाड, 146 भाग्यश्री केदारे, 148 डॉक्टर सईदा खान, 168 डॉक्टर सईदा खान, 148 सोमू चंदू पवार, 170 बुशरा परवीन मलिक, 165 अब्दुल रशीद कप्तान मलिक, 175 वासंती देवेंद्र, 169 चंदन पाटेकर, 222 किरण शिंदे, 171 दिशा मोरे, 197 फरीन खान, 224 साबिया मर्चंट. प्रायोरिटीमध्ये आम्ही जे आमचे सिटिंग काउन्सिलर्स होते त्यांना आम्ही प्रायोरिटी दिलं आहे. त्याच्यानंतर नवीन पिढीला आम्ही जास्त संधी दिलं आहे. तुम्ही जेव्हा हे लिस्ट बघणार, खूप कुमारी मुली आहे आमच्याकडे फर्स्ट वेळा जे निवडणूक लढणार. आणि जसं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एक धोरण आहे युवक लोकांना जास्त संधी देत आहे, तसं आम्ही या लिस्टमध्ये पण युवकांना जास्त संधी, आमच्या पदाधिकारी आमच्या कार्यकर्त्यांना जास्त संधी, सर्व धर्म आणि जातच्या लोकांना आम्ही न्याय देण्यासाठी हे फर्स्ट लिस्ट आमची जे प्रसिद्धीसाठी आज आम्ही केलं आहे. आता थोड्या वेळापूर्वी बरेच पक्षप्रवेश होताना दिसत आहेत. विशेषतः राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं अनेक लोक तुमच्या पक्षाकडे येताना दिसत आहेत. धनंजय पिसाळसारखे मातब्बर माजी नगरसेवक त्यांनी आता थोड्या वेळापूर्वी पक्षप्रवेश केला आहे. अजूनही काही माजी नगरसेवक हे वाटेवर असल्याचं कळतं. हे तुम्ही बघणार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमची जे विचारधारा होती, नाही आम्ही महायुतीसोबत असताना किंवा तुम्ही महाविकास आघाडीसोबत असताना त्यांनी कधीही विचारधारावर कॉम्प्रोमाइज नाही केलं आहे. कोणाला कुठे संधी नाही भेटली म्हणून ते आमच्या जे मूळ पक्ष होता तिकडे परत आले. आणि जसं ते सिटिंग काउन्सिलर्स होते म्हणून त्यांना आम्ही पण प्रायोरिटी दिलं आहे. असं दिसतंय की जवळपास मुंबई शरदचंद्र पवार पक्ष पूर्णच रिकामा होतो. असं त्यावर आम्ही जास्त बोलणार नाही. हे बघा, जनता जे आहे ते सर्वश्रेष्ठ असते. जनता ज्या लोकांना निवडून आणणार त्याच्यानंतर काय होतं आहे तुम्हाला पण माहीतच आहे. जनता सर्वश्रेष्ठ आहे, जनता निवडून आणणार. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादाच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या प्रमाणे वाढते आणि पुढच्या वेळी पण समोरच्या वेळी पण तुम्हाला दिसेल की बाबा हे वाढतात. मला असं वाटतं, मला आणि माझ्या पक्षाचं असं मानणं आहे की जे आमचे विचारधाराचे लोक आहे ते कदाचित आपल्याजवळ आले तर आपल्याला त्यांना जोडून घ्यायचं, हे आमचं मत आहे. आता 37 जणांची यादी तुम्ही जाहीर केलेली आहे. आणखी किती याद्या जाहीर होतील आणि